लातूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प आणि तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या देखील कोरड्या पडत चालल्याचं चित्र आहे। औसा तालुक्यातल्या तावरजा नदीवर आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं तावरजा नदी जी आहे ती पूर्णपणे कोरडी ठाक पडल्याचं चित्र आहे आणि त्यामुळं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। लक्षात घेतलं तर ही तावरजा नदी जी आहे ती मांजरा नदीची उपनदी आहे आणि पुढे मांजरा नदीला जाऊन ही नदी मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या नदी बरोबर जर आपण लक्षात घेतलं तर घरणी असेल, तिरू, लेंडी, मन्याड अशा अनेक नद्या ज्या आहेत त्या पूर्णपणे कोरड्या ठाक पडल्याचं चित्र आहे। या नद्यांमध्ये आता जनावरांना पिण्या इतकं पाणी देखील शिल्लक नाहीये। त्यामुळं जनावरांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। लातूर जिल्ह्यातली जर स्थिती आपण लक्षात घेतली तर सध्या 46 टँकरने पाण्याचा पुरवठा जो आहे तो गावांना करण्यात येतो आहे। त्याचबरोबर 350च्या वर विहीर आणि बोरवेलचं अधिग्रहण करून गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो आहे। दिवसेंदिवस ही परिस्थिती जी आहे वाढती आहे। पाण्याची भीषणता जी आहे वाढताना पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।